माझ्या घरी म्हसोबाची जत्रा असते. 3 वर्षात एकदा आम्ही जत्रा करतो. मुलं सुना नातवंड आम्ही सगळी एकत्र येऊन जत्रा आम्ही अगदी आनंदानं करतो. 3 वर्षात मात्र करायचं होतं ह्या देवाची यात्रा. सगळी पाहुण्या एकंदराला पाहुण्याला बोलवतो. माझी लेके आहेत, माझ्या सुना आहेत, माझी नातवंड आहेत, सगळ्यांना घेऊन आम्ही जत्रा आम्ही पार पाडतो. जरा कमी बर्फ झाला असता त्याचा. या सगळी जण दीपावली पाया पडायला या इकडे काढकी. जत्रेनिमित्त आमच्या जाऊबाई कोंबड्याचा रस्सा बनवत आहेत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जाऊबाई कसं तुम्ही म्हणशीला तसं. कांदा थोडासा लालसर करून घ्यायचा आणि मग नंतर त्याच्यात आपण मटण ऍड करायचं. आता जरा कांदा लालसर करून घ्यायचा आणि आपला कोंबडा मस्तपैकी हळद मीठ लावलेला आहे तो त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचा. असं कोंबडा टाकून झाला की चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याला असं पाणी सुटलं पाहिजे. आणि ह्याच्यावर आता आपण 5 मिनिटं झाकण ठेवून घेऊन घ्यायचं आणि नंतर आपण त्याच्यात पाणी घालू. ह्याच्यावर आता आपण असं झाकण ठेवून द्यायचं आणि ह्याच्यावरती आपण असं ह्याच्यावरती पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आणि नंतर हे पाणी गरम झालं की आपण त्याच्यात ते ओतायचं. असं आपण मग अशी मीठ लावून ते टाकलेलं असं बघा, असं मिठाचं पाणी आमचं सुटतं त्याला आणि मग आपण त्याच्यात आता हे पाणी घालायचं. आता हा आपण कोंबडा शिजवून घेतलेला आहे, गावठी कोंबडा, त्याचा आपण रस्सा बनवत आहे. तेल तापत ठेवलंय. आता आपण त्याच्यात कांद्याची प्युरी टाकून घेऊया. हा लाल होईपर्यंत आपण प्युरी भाजून घेऊया. कांदा हा आपला असा लाल झालेला आहे. त्याच्यात आता आपण टोमॅटो प्युरी ऍड करूया. आता ह्याला असं हे भाजलेलं आहे. आता ह्याच्यात आपण चटणी घालून घेऊया. थोडा सुहानाचा चिकन मसाला. असं एकजीव करून घ्यायचं. बघा कसं तेल सुटतं याला. चटणी कशी आहे बघा आमची, मस्तपैकी घरगुती चटणी. आता आपण त्याच्यात ओला मसाला ॲड करूया. चटणी शिजायला थोडंसं त्याच्यात पाणी ॲड करू, म्हणजे चांगली. मी तुम्हाला एक टिप्स देते, त्याच्यात असं पाणी थोडं घातलं ना की त्याला अशी मस्तपैकी तर्री चांगली येते. शिजवलेलं कोंबडा आहे घालू. थोडं आपण लागेल तसं. हे बघा, ह्याला कसा मस्तपैकी छान अशी तर्री आलेली आहे. असा कोल्हापुरी मस्तपैकी झणझणीत कोंबड्याचा रस्सा बनवलाय. कसा त्याला कट आलेला आहे बघा मस्तपैकी. आता आपण ह्याला उकळी आली की ह्याच्यावर कोथिंबीर घालूया. कट आलेला आहे आणि आता आपण ह्याला उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकू.
हा 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 कसा मस्तपैकी गावठी कोंबड्याचा रस्सा असा आम्ही अस्ताव देणार आहे. या जेवायला. म्हण हा आलो आलो Like, comment, and subscribe.